महाराष्ट्रातली लॉंगेस्ट झिप लाईन आहे सुमॅक्स. तुम्ही तिथे 2 मिनटं ब्रेक घेऊ शकता. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगायचं आणि इथून बॅक ऑफ व्हायचं. 2600 फीट एवढं लॉंगेस्ट आहे. हो, इथे बोर्डवरती सुद्धा लिहिलं आहे. थ्रिल आहे. 3, 2, 1 गो. हे चालले तिकडे. हे पागल. कसं वाटतंय जेवण? जेवण मस्त. पावभाजी, चिकन, राईस, थोडं सॅलड आणि खीर. भेंडीची भाजी घेतली. मी भेंडीची भाजी घेतली. साईडवाली भेंडी. आम्ही डायरेक्ट जेवायला आलो आणि ब्लॉग सुरू केला. म्हटलं इथून जे आलो ना तेव्हा फार ऊन यायचं आणि ही साईड रिसॉर्टची ती खूप आतमध्ये आहे. इव्हन जर तुम्ही हे गाव आहे सरायवती गाव तिथून आतमध्ये येऊन 4 किलोमीटर आतमध्ये जेव्हा आलं तेव्हा खूप ऊन आहे. आता पण प्रचंड ऊन आहे. स्विमिंग पूल पण बिलकुल खाली याच्या पाठीमागे. नंतर दाखवू आम्ही काय काय इथे फॅसिलिटीज. आम्ही नंतर बाहेर येणार आहोत थोडं 4 वाजता वगैरे आम्ही येऊ बाहेर. तर आम्ही थोडा आराम केला, थोडा सेट झालो आतमध्ये रूममध्ये आणि पुन्हा जेवायला आलो होता. तर पण थोडा नाही आतमध्ये रूममध्येच जाणार, थोडा आराम करणार आणि पुन्हा बाहेर येऊ. इकडे जे ॲक्टिव्हिटीज आहेत सायकलिंग आहे, रोप क्लाइंब काय बोलतात त्याला ते एअर सायकलिंग आहे इथे आणि बोटिंग कायाकिंग आहे आणि अजून 2-4 ॲक्टिव्हिटीज प्लस आहेत त्या आम्ही नंतर दाखवू. ते जेवल्यानंतर टफमध्ये आलेलो. टर्फ थोडा बहुत चांगलाच आहे पण थोडी मेंटेनन्सची गरज आहे. सोबत येत असाल तर इथे मस्तपैकी क्रिकेटची धमाल होऊ शकते. आमचा एक प्लेअर शेकला, चुकून लागला, मांडीवरती शेकवला जोरदार. तर आता आम्ही इथे झालेलं आहे आमचं क्रिकेट खेळून. आता आम्ही चालू आहे आर्चरीसाठी. पण हां, आता याच्या अगोदर जाण्याअगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लेसबद्दल. आम्ही इकडून सेंट्रल लाईनवरनं आलो कर्जतला. त्याच्यानंतर आमच्या रिक्षासाठी ते 500 जातात आणि जाताना पण इकडून 500. तर ते तुमचे ट्रॅव्हलिंगचे 1000चा एक्सपेन्स आहे. आणि मग जर इथे बुकिंगचं वगैरे झालं तर आम्ही ती जी हट बुक केली होती एसी हट जी बुक केली होती आम्ही ती अराऊंड 7000 आहे. यात जेवण इन्क्लूड आहे, लंच, डिनर, हाय टी, ब्रेकफास्ट आणि इथे रात्रीच्या ॲक्टिव्हिटीज पण असतात बरं. लाईक इथे काय ते स्टार वॉचिंग वगैरे, स्टार गेझिंग आहे इथे आणि जंगल सफारी म्हणून ते देतात. आता इथे ॲक्टिव्हिटीज चालू झाल्यात. आता आम्ही आर्चरीसाठी चाललो आहे. ओके, इथे सायकलिंग आहे, आतमध्ये टेबल टेनिस, परत इथे ATV राईड्ससुद्धा आहेत आणि इथे कायाकिंग बोलतात त्याच्यासाठी एक छोटासा पॉन्ड तयार केला आहे. ते संध्याकाळी अवेलेबल असेल. इथे आम्ही शूटिंग करायसाठी आलो आहे. तर इथे आहे आर्चरी शूटिंग, पिस्टल आणि रायफल शूटिंग. तर आता तो गाईड आहे तो आम्हाला थोडे इन्स्ट्रक्शन देतोय कसं करायचं वगैरे. समजलं, तिकडे जे एम्स ठेवलेत त्यालाच मार, त्या माणसाला नको मारूस. पहिला मी चाललोय. जा. लाओ और हम पे प्लेट के सेंटर में वाइट प्लेट. हाँ सर, छोटा प्लेट. अरे वाह. अच्छा, 1 बाय 1 लोड आहे. हाँ, एक लागला मला. वो नीचे वाले पे ट्राई कर सकते हैं. नीट पकडा तिघांनी, हेवी आहे थोडी. पीछे पकड़ी गाली आप आगे लगी आगे. हाँ, ठीक है. ऐसा प्रॉपर व्हाइट वाले ओके, सो हे जे आहेत ना ओपन साईट्स, ते मोठी जी रायफल आहे, सॉरी पिस्टलसाठी हे आहे
आणि सेंटर शूटिंग आहे ते रायफलसाठी आहे आणि हे आर्चरीचं पिस्टल शूटिंग आहे. काय ना अलाइन करायचं फक्त याचा 6 स्टॉपला जमिनी म्हणजे वरती मारण्यासाठी खाली एम करावं लागेल. तर ते तुम्हाला बॉटल दिसत असेल बघा त्याच्या खाली रेड बेस आहे लाल कलरचा तिकडे तुम्हाला एम केला तर वरती. अच्छा असं आहे. आणि एकाला स्टेबल ठेवायची प्रयत्न. परफेक्ट. हे पागल सुटली ना लागेल खोपडी आरपार जाईल माझ्या. सोडून द्यायचं बघा ही पोझिशन घ्यायची तुम्हाला. ही आपली ग्रिप आहे. ॲरोला टच नाही करायचा आपल्याला. फुल करा एकदाच आणि या डोळ्यातून सर्कल आहे ना आपल्या ॲरोचं टोक आपल्याला ब्लू पार्ट वर एम करायचं म्हणजे तिकडे तुम्हाला मारेल तिथे एम करायचं आणि रिलीज करायचं. रिलीज करताना म्हणजे ब्लू वर नाही म्हणजे तुम्हाला जिथे एम करायचं आणि हे बघा सोडून द्या. ओके बरोबर खेचा. अजून ताकद लावा मॅम. लावा ताकद. हा बरोबर. हा सोडा सोडा बोट सोडून द्या. बोट सोडून द्या. कुठे गेला बोट खेचा. हो नियर बाय होता तेव्हा ब्ल्यूला लागला ना. पण पोल अजून खेचा 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 बाडी खेचा. ओके मस्त परफेक्ट. वो 4:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय आता झिप लाईन आणि एरो सायकलिंगसाठी. तर ते इकडचे ऑर्गनायझर आहेत ते फार्म हाऊसचे. समोर आहे ती गाडी उभी आहे तर ती आम्हाला कुठेतरी त्या टोकावरती घेऊन जाणार आहे झिप लाईनसाठी. तर ते आता 2 वेळा येऊन दरवाजा नॉक करून गेले आणि सांगितलं चला लवकर तिथे समोर गाडी उभी. तर हा लेट करतोय फार. आम्ही आता चाललोय तिकडे. येईपर्यंत गाडी निघून गेली. आता ही सांगते की माझ्यामुळे लेट झाला. आतमध्ये टाइमपास ही करत होती. ओके आता त्याने सांगितलं इथे थांबा म्हणून. त्याने सांगितलं इथे थांबा गाडी परत येईल तर आम्ही पुन्हा निघू. ही झिपलाईन आहे. इथून स्टार्ट होऊन ती चालली आहे खाली. तर अशी बहुतेक तिकडे जे व्हाईट हाऊस आहे तिथे कुठेतरी जाऊन थांबत असेल. इथून तर कोणता असा पॉईंट नाही तोच आहे खाली. मग बहुतेक तेच असावं. आणि इथे आहे वरती एरो सायकलिंग लॉंगेस्ट एरो सायकलिंग. तर तिथे एक आहे बाई ती चालली आहे. बघूया तिचा एक्सपिरियन्स कसा आहे. हे बघा आता ती मॅडम जे आहे ते चालेल इथून. ही चालले तिकडे. आणि ह्यानी असं पण सांगितलं जर ज्यांना एखाद्याला भीती वाटते जर कोण मध्ये अडकला तर यांचा एक माणूस येतो रेस्क्यू करायसाठी आणि मग तिथून पुढे आपल्याला ढकलत घेऊन जातो. थोडं भीती तर वाटणारच ऑफकोर्स कारण खाली तिकडे खोल आहे मध्ये. आता इथून तिथनं एक जण रिटर्न येईल इकडे. काय काय फील होतंय. सो मच थ्रिल. घाबरलीस. अडकू नकोस म्हणजे झालं. अडकून बसली तर येणार नाही तो रेस्क्यू करायला येणार त्याचा माणूस बोललाय. पण असं मुद्दाम अडकू नकोस. काय मला कुठली हाऊस आली आहे. पेंडल मारून जा. एकदा रेडी झाली स्ट्रॅप्स वगैरे लावून. आता ती पहिली जाईल आणि मी सेकंड. आणि हे झालं की नंतर झिप लाईन आहे. पॅडल मारतच राहायचं. खाली मध्ये गेल्यावर पॅडल मारायचे. स्वतः तिकडनं एक आला तर लहान मुलगा जाईल. तो नाही घाबरते पण ही घाबरते. 4 वेळा फेरी मारून अशी. बघूया ना आता. तर हे असं बांधून का ठेवलंय तू. माझी हात उडून नको जायला. चलो ऑल द बेस्ट. फक्त पॅडल स्टार्टिंगला नको मारू मध्ये मार आणि एंडिंगला मार. बाय बाय. तर नेक्स्ट मी आहे. मी जेव्हा तिथे पोचेल तोपर्यंत आय होप सो ती तिच्या कॅमेऱ्यातून मला रेकॉर्ड करेल.
थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. इझी होतं, पण प्रॉब्लेम असा होता की जर तिथे मध्ये गेलात ना तर फक्त खाली नाही बघायचं, जिथे दरीचा एक स्पॉट आहे आणि मी बघितलं आणि मी तिथे मग सायकल थोडी अशी तिथे, बाकी एवढे काय आहे ना. आणि मध्ये जाऊन ब्रेक नाही मारायचा सायकलचा. हा बाबा प्लीज, मी तर ब्रेकवर हातच नव्हता ठेवला. आता इकडून आम्ही चाललोय झिपलाईनसाठी. आणि हे बघा इथे गर्दी बघा थोडी झिपलाईनसाठी. एवढे सगळे फॅमिलीज आणि इकडचे सगळे जे मेंबर्स आहेत आता जातील झिपलाईन. इथून करणार आहे ते डायरेक्ट खाली जो मी मगाशी पॉईंट दाखवलेला तिकडे आहे. आम्ही आता रेडी झालो आहोत. लॉंगेस्ट झिपलाईन, महाराष्ट्रातली लॉंगेस्ट झिपलाईन आहे. एकता पहिली जाणार आहे ॲज ऑलवेज, आणि त्याच्यानंतर मी जातोय. आणि इथे यांनी डेमोसुद्धा दाखवलेत. तर एका मिनिटात माणूस जो आहे त्यांच्या फायनल स्टेशनवर पोहोचतो. मगाशी मी सांगितले ते व्हाईटवाला आहे ते आहे लास्ट पॉईंट, पण ते नाही आहे, त्याच्या पुढे आहे अजून. कारण का इकडून अजिबात दिसत नाही माणूस कुठपर्यंत पोहोचतोय ते. त्यांनी ऑलरेडी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जे तिथे मेन्शन केले आहेत. तर इथे वेट जे आहे ना ते 45 ते 90 किलो वेट असलं पाहिजे तरच तुम्ही हे करू शकता. आणि काही मेडिकल कंडिशन्स पण दिल्या आहेत, जसे गर्भवती महिला जाऊ नाही शकत, ज्यांना फटीगचा त्रास होतो ते नाही जाऊ शकत. वरती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मॅक्स टू मॅक्स तुम्ही तिथे 2 मिनटं ब्रेक घेऊ शकता. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगायचं आणि इथून बॅक ऑफ व्हायचं. हे रिफंड नाही मिळणार याच्यात, ते सगळं प्लॅनमध्येच इन्क्लुडेड आहे, पण याचं रिफंड नाही मिळणार. तुम्ही तुमचा टाईम घेऊ शकता 2 मिनटं, भीती वाटत असेल तर सांगा, बॅक ऑफ व्हायच्यातून, पण रिफंड नाही मिळणार. 2600 फीट एवढं लॉंगेस्ट आहे. हो, इथे बोर्डवरती सुद्धा लिहिलं आहे थ्रिल आहे. सावली फार्म मध्ये थ्रिल आहे, थ्रिल. चला आता बघू व्हिडिओ पण ओके. ते आता वरती जो आहे तो त्यांचा मेन इन्स्ट्रक्टर आहे. इथे लाईन आहे, आता मी ते लाईनमध्ये उभे राहतो जाऊन, आणि बाकीच्या लोकांची कशी हालत होते ते बघतो आता. चलो लेट्स एन्जॉय. ओके, आता एकटा गेली वरती. 3, 2, 1 go. कसा होता एक्सपिरियन्स? मस्त. असे हात लांब करून मी सगळीकडे बघत 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 आले. वाटलं होतं की भीती वाटेल, पण नंतर जेव्हा त्यांनी रोपरनं सोडलं आम्हाला खाली, त्यानंतर एकदम इझी होतं. मी खाली बघत होतो मी, आणि हात वगैरे सोडून आराम के साथ हार्नेसला लटकून आलो खाली. फक्त एवढंच असतं की जेव्हा ते लोक वरनं सोडतात तेव्हा इन्स्ट्रक्शन देतात, तेव्हा सांगतात की खाली जे माणसं उभे आहेत त्यांनी एक रस्सी दिली आहे खाली, त्याला पकडून एंडिंगला पकडायचं. जर तुम्ही ती नाही पकडू शकलात ना तर ती रिटर्न बाउन्स बॅक होऊन तुम्ही पुन्हा 100 ते 200 मीटर परत रिटर्न जाल मध्ये, आणि मग तुम्हाला पण परत मग ते स्वतःला रस्सीला पकडून परत यावं लागेल. तेवढंच रिस्क असते, बाकी काय नाही. फक्त खाली उतरताना तेवढंच करते, बाकी तर मजेदार आहे ते. प्रॉब्लेम एवढाच की फक्त ते हे एकदाच करू शकतात, सारखं नाही करू शकत. 45 वेट आहे, 45-46 वेट आहे. मला वाटतं मी मध्येच थांबेल, पण नाही, मी एकदम स्मूथली आली. फक्त एंडिंगला थोडी थांबली, तेव्हा त्यांनी ती रोप दिली, ती रोपला मी पकडलं. ती जर मी पकडली नसती परत मी अशी बॅग 100-200 मीटर, आणि मग तुला असं करत परत यावं लागलं, लटकत यावं लागलं असतं. मग ते कठीण होतं, मग तेव्हा ते रिस्कीला आले असते. मग प्लेन ॲडव्हेंचर आणि एरो सायकलिंग झाली. आता इथे चालू आहे चाय पकोडे. थोडं आम्ही चाललोय ATV राईडसाठी, एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. नंतर बायसायकलिंग करायची अजून, आणि कायाकिंगचा पण ऑप्शन आहे. त्याच्याच बाजूला अजून एक गेम आहे, म्हणजे कायाकिंगचं जे पाणी आहे त्याच्यावरतीच एक रशी आहे, त्या रशीला पकडून चालायचं आहे बॅलन्स बनवून, असा एक गेम आहे तो आहे. आणि रात्री इथे कॅरोके पण आहे, आणि प्लस जीप सफारी आहे, आणि स्टार वॉचिंग आहे. इथे सायकलिंग आपण कधी करू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो, टेबल टेनिस आहे, ते तर आहे, ऑप्शन आहे. आणि टफ दाखवलं जसं ते. तिथे 2 खुर्च्या दिसतात क्यूट वाल्या. अच्छा, रूमच्या बाहेर आहेत. हा, तिकडे बसून मस्तपैकी गप्पा मारू शकतो रात्री. हाऊ रोमॅन्टिक. चला आता ATV राईड. बाई बघितलं ना ATV कशी आडेतेडी चालू होती, नेट चालव. मी या पूर्ण एरियाचं राऊंड मारून येईल, प्लस तुला पाठीमागे स्टंट पण करू शकतो. ती उडवून आणेल मी. काय
अरे अरे कुठे चालली? संध्याकाळच्या टायमाला असा काही नजारा येते. तिथे गेम्स चालू आहेत, फन गेम्स, फन ॲक्टिव्हिटीज. आणि आम्ही इथे करतोय सायकलिंग. आता हिने एक सायकल घेतली आहे आणि आम्ही तेव्हा सायकलिंग करतोय. आता ATV आम्ही गेलेलो, थोडासा याचा व्हिडिओ शूट केला आणि तिकडे ते पेट्रोल संपलं. आता मग काय पर्याय नाही दुसरा. तो बोलला की पेट्रोल आणू, जर मागवलं आहे तर नंतर येईल. अशी सायकलिंग तर मी किती वर्षानंतर करतोय. आय थिंक सो मी 10वी-11वीत होतो तेव्हा मी लास्ट सायकलिंग केलेली. आणि आता तर बाईक किंवा स्कूटरच आहेत. इतक्या वर्षानंतर सायकलिंग. आता ऑर्गनायझर्सने सांगितलं आहे की हे जे कायाकिंग आहे ते तुम्ही करू शकता. आता करायला ते कोण नाही आहे, तर आम्ही जाऊन कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेतो. तुला त्या एंडपर्यंत चालत जायचं याच्यावरून. जा जा पुढे जा चालत. हे आमची सफारी, नाईट सफारी सुरू झाली आहे. जे मी बोललेलो मगाशी स्टार गेझिंग वगैरे, ते यातच इन्क्लूड होतं. नाईट सफारी आणि स्टार गेझिंग. तर हे 10 मिनिटाची काहीतरी राईड आहे. आज सेकंड डे आहे आमचा इथे. आज चेकआउट डे आहे. 11 वाजता चेकआउट टाईम आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. आणि आज आम्हाला ATV राईड देणार आहे तसं त्यांनी काल सांगितलं. कारण का काल जेव्हा मी ATV राईड करत होतो तेव्हा नेमकं पेट्रोल संपलं आणि म्हणता मी सायकलिंग केली आणि मग सफारीसाठी गेलो होतो. तर मग रात्री जेवायच्या टायमाला त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी आम्ही तुमच्यासाठी अरेंज करतो. तर आता मी त्याच्यासाठीच चाललो आहे. 9 वाजता आहे ब्रेकफास्ट इथे. टोटल ओव्हरऑल फूड जे होतं ना ते इकडचं एकदम क्लास होतं. खूप छान होतं. कारण का सकाळी आम्ही दुपारी आलो तेव्हा जेवण चांगलं होतं. नाश्ता तर एकदम बेस्ट होता. कारण का भजी आणि कांदा भजी आणि चहा होता. तर भजी अजिबात तेलकट अजिबात नव्हती इकडची. चहा पण चांगला होता. आणि नंतर मग आम्ही डिनर केलो, तो तर बेस्ट होता. नंतर इथे रात्रीपर्यंत आम्ही तर स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि मग इथे DJ वगैरे पण चालू होतं रात्री उशिरापर्यंत. ओव्हरऑल इकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना मी तुम्हाला इकडची रूम टूर आणि आजूबाजूचा परिसर दाखवेन आणि इकडे कशा प्रकारचं वातावरण आहे. कारण का काल जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा तिकडचा जीप ड्रायव्हर आहे त्याने सांगितलं की इथे पावसाळ्यातलं वातावरण जरा चांगलं असतं. कारण का ना इथे येल्लोइश आहे, ग्रीनरी जास्त आहे नाही. कारण का हा जो एरिया आहे ना तो कर्जतला थोडा डोंगरावरच्या साईडला आहे. ATV राईड डन झालेली आहे. तर एक्सपिरियन्स असा आहे ATV राईडचा की ही गाडी थोडी टर्निंग घ्यायला टफ आहे. कारण का मी जेव्हा पहिली राऊंड मारली त्या तिथून येऊन इथे त्या टायरच्या मध्ये अडकलेली गाडी. टर्न एकदम इझी नाही आहे. बाकीचं फंक्शनिंग तर याचं सेम आहे जसे आपले ॲक्टिवा किंवा स्कूटर्स असतात त्या हिशोबानेच आहे. क्लच आणि ॲक्सिलरेटर. मग कसा होता एक्सपिरियन्स ATVचा? तुझ्यामुळे मला 2 टाइम राईड भेटली, तुझ्या पाठीपासून सेकंड टाइम. हो, कारण तुझी इच्छा होती, मी ते बघितलं. तुला करायची इच्छा आहे, अशा गोष्टी तुला आवडतात करायला. मग मी म्हटलं की चालणार आहे मला. म्हणजे मला नाही भेटलं तरी चालेल. तुझं सेलिब्रेशन आहे, तुझा बर्थडे, त्यामुळे तुला भेट. हो हो, थँक्यू सो मच. पण गाडी कशी वाटली तुला? रफ आहे. टर्न घ्यायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम होतो. बाकी तर बाकी स्कूटर टाईपच आहे, एक्सेलरेटर आणि क्लच. टर्न नाही व्यवस्थित होत. आहे ना जिचा फार्म हाऊसचा तो टोटल 150 एकर मध्ये पूर्ण फार्म हाऊस तयार केले या लोकांनी. काल जेव्हा आम्ही आलो तेव्हा ते कर्जत स्टेशन पासून आलो. त्यांचा ऑफिशियल ॲड्रेस पण कर्जत लिहिलं आहे, जे की इकडून 19 किलोमीटर आहे. पण जर नेरळ बघाल तर इथून 11 किलोमीटर आहे. ते थोडं स्ट्रेंज वाटलं काल. कारण का तिकडून येताना आम्हाला ऑलमोस्ट 50 मिनटं लागली कर्जत स्टेशनवरून.
आता बहुतेक जाताना मी इकडनं रिक्षा करू तेव्हा त्यांना मी नेरळ विचारू पहिलं, जे की जवळ पडतंय थोडं. त्या रूम्स आहेत ना त्या वेगवेगळ्या टाईपच्या रूम्स आहेत. तुम्ही तिथे बघाल ती इथे आमची जी रूम आहे ती हट आहे आणि समोर तुम्ही बघताय तो टेंट आहे. तर टेंट पर्सन पर कपल येते 5500. आम्हाला ही जी हट मिळाली आहे ती 7000ला आहे, इन्क्लुडिंग ऑल ॲक्टिव्हिटीजच्या लोकांनी चार्जेस नाही घेतले. ब्रेकफास्ट, डिनर, हां, आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड. त्याच्यामध्ये आलं तुमचं टर्फ क्रिकेट आलं, स्विमिंग पूल आलं, कालपासून आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या त्या रोपवरती 2 त्या, प्लस DJ होता रात्री, कॅरोके होतं, स्टार गेझिंग होतं, जीप सफारी होतं. तर ओव्हरऑल इन्क्लुडेड आहे ते 7000 आहे पर कपल. आणि इथे विलासुद्धा आहे, हट आहे आणि टेंट आहे, असे 3 ऑप्शन दिले त्या लोकांनी राहायसाठी. विकेंडसाठी एकदम बेस्ट प्लॅन आहे. इकडे जे आहे ते वॉशरूम आणि टॉयलेट आहे, ते टेंटसाठी आहे. आणि जर तुम्ही असे हट किंवा रूम घ्याल तर तुम्हाला आतमध्येच बाथरूमची फॅसिलिटी अवेलेबल होईल. आणि इथे रात्री आउटिंगसाठी तुम्ही बसू शकता. आतमध्ये पंखा दिला आहे टेंटच्या, आणि तसं लाकडाचं म्हणजे काय तुम्ही खायला बसाल तर असं इथे तुम्ही ठेवू शकता. पिण्याचं विचाराल तर इथे त्यांची जी किचन आहे ना तिथेच तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक वगैरे पण मिळू शकतात, बेवरेजेस, पाण्याचे बॉटल वगैरे मिळतात. आणि यांचा इन हाऊस मेन्यू पण आहे, जो मेन्यू कार्ड यांनी रूम्समध्ये अवेलेबल करून दिला आहे. ते ब्रेकफास्ट आलेला आहे, ते पोहा, मिसळ पाव, चहा, मस्त लिंबू बिंबू पिळून ब्रेकफास्ट चालू आहे त्यांचे. निघायचा टाईम झाला आहे, रिक्षा बोलवली आहे मी. तर जाण्या अगोदर ही जी हट आहे त्याची एकदा छोटीशी झलक दाखवतो तुम्हाला की आयडिया येईल की कशी असते आतमधून. तर इथून दरवाजात आत आलात की एकदम छोटीशी रूम आहे 2 जणांसाठी. मगाशी सांगितलं तशी इथे विलास वगैरे पण अवेलेबल आहेत, फॅमिली रूम्स पण अवेलेबल आहेत आणि टेंटसुद्धा अवेलेबल. AC रूम आहे ही. सो छोटीशी रूम विथ TV, फ्रीज नाही दिला इथे, तुम्हाला त्यांच्या कॅन्टीनमधूनच सगळं घेऊन यावं लागेल. आणि हे वॉशरूम आहे इथे. तर इथे गिझर वगैरे सगळं अवेलेबल आहे, हॉट वॉटर आहे. पण सध्या हॉट आहे की इथे गिझरची गरजच नाही आहे. बुकिंगच्या टायमाला हाफ पेमेंट केलं होतं, तर आता जाताना हाफ पेमेंट बाकी आहे, ते आम्ही करू. आणि इकडनं नेरळ स्टेशनला जायचं आहे. बर्थडेची ट्रीट होती माझ्यासाठी ही, एकदम मस्त प्लॅनिंग झालं आणि बेस्ट प्लेस आहे. विकेंडला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट देऊन बघा जमलं तर. सावली फार्म्स, कर्जत. आता आम्ही नेरळ स्टेशनला आहोत, तिकडनं आम्ही सरळ चालू आमच्या घरी पोचायला 3 तास तरी जातील लगभग. आणि आता आम्ही हा ब्लॉग इथेच संपवतो. सी यू बाय इन द नेक्स्ट ब्लॉग.